नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिन विशेष भाषण. काय पाहणार आहोत? जागतिक महिला दिन विशेष भाषण. तर चला पाहूयात. स्त्री आहे शक्ती, स्त्री आहे शक्ती, स्त्री आहे माया, तिच्यामुळेच घराला मिळते छाया, तिच्या कष्टाने उजळते संसार, तिच्यामुळे जग होतो सुंदर साकार. स्त्री आहे शक्ती, स्त्री आहे माया, तिच्यामुळेच घराला मिळते छाया, तिच्या कष्टाने उजळते संसार, तिच्यामुळे जग होतो सुंदर साकार. आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुमच्या समोर अत्यंत महत्वाच्या विषयावर भाषण देण्यासाठी उभी आहे. तो विषय म्हणजे जागतिक महिला दिन. दरवर्षी 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभर महिलांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हा दिवस केवळ उत्सव नसून महिलांच्या संघर्ष, कर्तृत्व आणि त्यागाची आठवण करून देणारा दिवस आहे. जागतिक महिला दिनाची सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाली. त्या काळात महिलांना अनेक हक्कांपासून वंचित ठेवले जात होते. त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता, समान वेतन मिळत नव्हते आणि शिक्षणाच्या संधीही मर्यादित होत्या. 1910 साली क्लारा झेटकिन या समाजसेविकेने महिलांसाठी एक विशेष दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर 1975 साली संयुक्त राष्ट्र संघ यांनी 8 मार्च हा दिवस अधिकृतपणे जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला. स्त्री ही केवळ घर सांभाळणारी व्यक्ती नाही, तर ती कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक भूमिका ती समर्थपणे पार पाडते. स्त्री म्हणजे प्रेम, त्याग, कष्ट आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे. घरात आईच्या रूपात ती आपल्याला संस्कार देते, शिक्षिका म्हणून ज्ञान देते आणि समाजसेविका म्हणून समाजाची सेवा करते. आपल्या भारत देशात अनेक महान महिलांनी समाजात मोठे परिवर्तन घडवले आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होते. मेरी कोम यांनी बॉक्सिंग मध्ये भारताचे नाव उज्ज्वल केले. पी.व्ही. सिंधू यांनी बॅडमिंटन मध्ये जागतिक स्तरावर यश मिळवले. या महिलांनी सिद्ध केले की स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाही. आज महिला विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, संरक्षण आणि राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्य करत आहेत. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, पायलट, सैनिक अशा विविध भूमिका त्या निभावत आहेत. महिलांनी देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे देश अधिक सक्षम होत आहे. महिलांनी खूप प्रगती केली असली तरी अजूनही काही समस्या आहेत. लिंगभेद, महिलांवरील अत्याचार, शिक्षणातील असमानता, बालविवाह, हुंडा प्रथा या समस्या दूर करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागरूक होणे आवश्यक आहे. महिलांचा आदर आणि सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना आत्मविश्वास, शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन देणे. जेव्हा महिला सक्षम होतात तेव्हा कुटुंब आणि समाज प्रगती करतो. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे, कारण एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते असे म्हटले जाते. जागतिक महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा दिवस आहे. प्रत्येक स्त्री ही शक्तीचे प्रतीक आहे.
तिच्या त्यागामुळे आणि प्रेमामुळेच समाज उभा आहे. चला आपण सर्वजण मिळून महिलांना समान हक्क, समान सन्मान आणि संधी देण्याचा संकल्प करूया. स्त्री ही शक्ती आहे, स्त्री ही शक्ती आहे, स्त्री ही प्रेरणा आहे. स्त्रीमुळे समाज सुंदर आहे. याच शब्दात मी माझे भाषण समाप्त करते. धन्यवाद. जाता जाता एक चारोळी पहा. आईच्या रूपात प्रेमाची सागर, आईच्या रूपात प्रेमाची सागर, बहिणीच्या रूपात जिव्हाळ्याचा आधार, बहिणीच्या रूपात जिव्हाळ्याचा आधार, स्वप्नांना देते ती नवे पंख दररोज, स्वप्नांना देते ती नवे पंख दररोज. स्त्री शक्ती समोर नतमस्तक हा साज, स्त्री शक्ती समोर नतमस्तक हा साज. अशा प्रकारे जागतिक महिला दिनानिमित्त भाषण आपलं संपलेलं आहे. तुम्हाला आजचं हे भाषण आवडलं का? भाषण जर आवडलं असेल तर भाषणाला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.